अरे कसं माहिती काय की मामी लागले दिवसेंदिवस 9 वाजता नंतर 10 वाजता. मामी आता हा का तुझा यायचा टायमिंग आहे काय सांग? बघितलं मी रस्ता बनवीन. काय बनाय आपल्याला मी दोडा फिदोडा बनवायला वांदर. इथे खत टाकलं जात आहे. हे बाबा खत टाकतायत. बाबा नो खत का टाकतात आधी? टाकतो का पण खत रोप चांगलं झालं पाहिजे. भात माझा पहिला व्लॉग असेल जो मी फेस टू फेस बोलणार आहे, लाईव्ह बोलणार आहे. तर हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे. हा बघा, हा आहे करपलेला भात. माझ्या मावशीने आताच सांगितलंय. का ग हा करपलाय? अगं पाणी ट्रॅक्टरचं घेऊन हा त्याच्यावर पाऊस नाही घालला. हा ऊन पडलं त्याच्यामुळे भात असं झालं. अच्छा, म्हणून ह्याला करपलेलं बोल. नमस्कार मित्रांनो, आज आपण जात आहोत भात लावणीला. ही माझी मावशी आहे. आम्ही त्यांच्यासाठी पुढे गेलेत त्यांच्यासाठी आम्ही जेवण घेऊन जातोय दुपारचं. आणि ही मी आहे वैशाली वाकडे. आम्ही आता शेतावर जातोय भात लावणीसाठी. आणि माझी मावशी दुपारचं जेवण घेऊन जात आहोत आम्ही त्यांच्यासाठी. सकाळी नाश्ता केला त्या लोकांनी. अरे आपण चुकलो. चलो. मस्त हिरवगार वातावरण झालेलं आहे. खूप छान वातावरण झालेलं आहे. म्हणून गावी येतात लोक. एक सुट्टी भेटली तरी माझ्यासारखं मला एक सुट्टी भेटली. सो आम्ही डिसाईड केलं की गावी जायचं एका दिवसासाठी भात लावणीला. ऐका ना, काल ना एक गंमतच झाली. मी माझ्या बॉसला बोलले की मला गावी जायचं लावणीसाठी. तर त्यांचं असं रिॲक्शन होतं, त्यांना माहितीच नाही पडलं की मी कशासाठी जाते. नंतर मी त्यांना सांगितलं, सर ती वाली लावणी नाही, भात लावणीसाठी मी जाते गावी. हा बघा, हा आहे करपलेला भात. माझ्या मावशीने आताच सांगितलंय. का ग हा करपलाय? अगं पाणी ट्रॅक्टरचं घेऊन हा त्याच्यावर पाऊस नाही घालला. ऊन पडलं त्याच्यामुळे भात असं झालं. अच्छा, म्हणून ह्याला करपलेलं बोलतात काय भात? अच्छा अच्छा. होईल म्हणजे पाऊस पडला तर होईल तर. हा अशी तरा होते. आणि हे अजून काढली नाही काय तरवा? नाही तरवाच बोलतात ना? दाढ दाढ. दाढ बोलतात. अच्छा, अजून ही दाढ काढलेली नाहीये. ती इथे लावणार ना चिखल करून? अच्छा अच्छा अच्छा. ही माझी मावशी आहे. ही आता शेवटची पिढी राहिलेली आहे आपली अशी जी शेतावर जाणार आहे आपल्या कारभारीसाठी डबा घेऊन. पहिला व्लॉग असेल जो मी फेस टू फेस बोलणार आहे, लाईव्ह बोलणार आहे. तर हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे. मस्त निसर्गाचा प्रवास करत आपण जात आहोत शेतावर. कोकणामध्ये कोणाची शेतं घराच्या बाजूला नसतात, है ना ग मावशी? अशी ही मस्त निसर्गाच्या मध्ये कुठेतरी असतात. जास्त नाही, जास्त दाराजवळ शेती नाही कोणती आता. हा पहिले नसायची, आता नाही. बघा किती सुंदर वातावरण आहे. मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण हे सर्व विसरून जातो. माझी टिकली पडलेली आहे आणि ऊन पण खूप आहे. आज हालत खराब होणार आहे. काय लागलेला? खूप फुग? हा, नदी भरली होती ना. हा पूर्ण बुडून गेलो समान. अच्छा अच्छा अच्छा.
मस्त ही छोटीशी नदी बोलू शकतो आपण. काय ग पर्या? पर्या पर्या छोटा. हा छोटासा पर्या आहे. हं. आता हा आपण क्रॉस करून जाणार आहोत त्या पलीकडे. एवढूशा पाण्यासाठी तू पांड्याला नको बोललीस? इथे पडला तर सगळा भिजल, माहितीये की तुला? काय मग इथे पडला ना, इथलं पाय माझ्या मावशीने हातात चप्पल घेतली आहेत काढून, कारण की इथे खूप चिखल आहे. तिला भीती वाटते की ती पडेल. चला चलो. काय बोलते? अगं त्या दिवशी आम्ही गेल्या वर्षी आलेलो बा, आदल्या वर्षी, तेव्हा तर ह्याच्यापेक्षा खूप पाणी होतं माहिती आहे. आणि ते पांड्याला घेऊन आलो आम्ही, आणि अशी हे होती ना, बाप रे. बघा आपण किती लांब जात आहोत. हे शेत त्यांच्यापासून खूप लांब आहे. इथे काही लोक असलेले आहेत, ते पण त्यांची भात शेती लावत आहेत. आपलीच आहेत काय ग ती माणसं? हा. अरे आमचीच आहेत ती माणसं. पाय पडा ती. जशी काय याला आता हे बघ हे बघ, ही शिराई. एवढ्या लेट भाकरी खाल्ली? अरे झाले कसं माहिती काय, की मामी लागले दिवसेंदिवस 9 वाजता, नंतर 10 वाजता. मामी आता हा काय तुझा यायचा टायमिंग आहे काय सांग? आता पाहुणे आली बघा. अरे पाहुणे आले म्हणजे काय, तू काय घरात तू 6 वाजेपर्यंत राहशील का? राख्या म्हणतो काहीतरी पद्धत राहिली असेल. ते काय मेंदू वडा? बघितलं बा मी आलो तर बनवी. काय बनाय बा आपल्याला मेदू वडा फेदू वडा बनवायला? मग काय करते ती? काय जेवण भाकरी नको? काय मामा रात्री बोलले पीठ चालवायचं नाही, मग होल पाडायचं. यांनाच बनवायला सांगायचं नाही. तूच बनवणार होता? तो बोल, आमच्या इकडे आला की आला. काय रे? एवढं गोलं बनवायचं, होल पाडायचं टाकायच्याकडे. अरे मामाच बनवणार होते, पण रात्री आलं की आला इकडे. आणू काय रे? याला आमच्याकडे मूठ असं म्हणतात, हो ना पप्पा? मूठ. इथे भात लावणीचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. हा आमचा राख्यादा आहे. राख्यादा, मावशी माझी तिथे आहे. इथे आहे पुरुष मंडल आणि इथे आहे महिला मंडल. तुम्ही बघू शकता इथे सगळीकडे मूठ टाकलेले आहेत. तुमच्याकडे काय बोलतात त्याला? हे टिलरनी चिखल पाडला जातोय. मी माझ्या मावशीच्या गावी आले आहे आणि माझ्या गावी प्रॉपर नांगरणीने चिखल पाडतात. आपल्याला खूप मोठं काम भेटलंय. काय मावशी मला काम देतेस? हे मूठ घेऊन जायचे आहेत आपल्याला पाठीमागे. हे असे जिकडे तिकडे मूठ टाकले जातात.
जेणेकरून लावताना ते आपल्या हातात आले पाहिजेत, है ना राकेश? एक गाणं बोल ना, आता गाणं बिणं गेलं. बघ तू व्हायरल होशील. गाणं बिणं आधी तर बोलायचं तुम्ही लोक. बघ आता काय घालायचं तसं. हं? बोल ना एक मावशी. नाही बोलणार. अरे मला माहिती असते तर काय झालं असं, मी बोलले असते. माझी मावशी आता गाणं बोलणार आहे. हे माझे पप्पा आहेत आणि ते सर्व शेतीची कामं चालू आहेत, भात लावत आहेत. आता आपण बघणार आहोत दाढ कशी काढतात. म्हणजे जी रोपं असतात, तरव असतात, ती काढून दुसऱ्या ठिकाणी लावली जातात. म्हणजे आता आपण इथे आधी पेरणी केली होती मेच्या दरम्यान, तर ही डाळ काढून जिथे चिखल करतात त्या डाळीमध्ये लावली जाते. टाकू नको, सगळं तापते. ही अशी डाळ काढली जाते आणि ही जी डाळ आहे म्हणजे ही तरव आहेत ती जिथे चिखल होतंय तिथे लावली जातात. हे असं तरव काढली जातात आणि मूठ पण कशी बांधतात ते आपण ह्या काकांकडून शिकूया. काय शिकायचंय? मूठ बांधायचं शिकायचंय. मूठ बांधायचंय. हा हा घेतला, हा अंगठा इथे ठेवायचा म्हणून. हा झाली आहे आपली ही मूठ बांधून. बघा इथे खत टाकलं जात आहे. हे बाबा खत टाकतायत. बाबा नो खत का टाकतात आधी? टाकतो. का पण? हा खत रोप चांगलं झालं पाहिजे भात. अच्छा, मग नंतर परत पण टाकतात ना खत? ते साधारण कमजोर आला त्याला हा. मग आणि परत वापरायचं असतं. अच्छा अच्छा अच्छा. हे जेव्हा चिखल पाडतो तेव्हा आधी खत टाकतात आणि त्यानंतर रोपं लावतात त्यामध्ये. हा. भात लावणीला आपल्या गावी, म्हणजे मी माझ्या गावी नाही गेले आहे, मी माझ्या मावशीच्या गावी आले आहे. पाटी दाढ काढायचं काम चालू आहे, तर आपण पण त्यांना थोडीशी हेल्प करूया. चला कम कम कम. ही अशी मूठ काढली जाते. ह्याला मूठ म्हणतात, ह्याला मूठ असं म्हणतात. ही अशी आपण इथे ठेवूया. काढणे असं बोललं जातं. आणि कोकरे गावातील सर्व शेतकरी वर्ग आहे. आमचा छोटा उस्ताद टिलर चालवतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान. बघा किती उत्कृष्ट पद्धतीने टिलर चालवत आहे. मग मी पण काय ऐकते काय? बघा बघा माझे पप्पा कसे माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन बघतायत. माझ्या लेकीला साधी सायकल चालवता येत नाही आणि आज डायरेक्ट टिलर. ये तो ब्रेकिंग न्यूज आहे. असं बोलून माझ्यावर हसू लागले. बघा बघा.
त्याला टिलर बोलतात पण इथे ट्रॅक्टर बोलतात. पागल झालीस का? बोल गाना. तुला किती लोक बघणार आहेत खरं? आणि हा अवतार हा वांद्राहार का? हे बोल. काय म्हणू ग? बोल पाऊस हा चांगलं सावय ग. आता एवढं ह्याला मग चांगलं गाणं पाहिजे. हा मग दुसरं पण आपण रेकॉर्ड करूया. तुला चांगलं नाही वाटलं तर काय काय म्हणता? वांदर हा शेतातली लोक अशीच असतात. काय बाय तू माझ्या लक्षात नाही. अगं तू जे जे बोलतेस ना सर्व रेकॉर्ड होतं याच्यामध्ये. मग कसं करता येतं? मग चालू कशा ठेवलं? अरे तू बोल गाणं. गाणं बोलला विषय संपला. बोलो कर. काय माका मी बायका पण काय त्याला सांगित नाही गाणं कुठलं म्हणतं. मन आडव्या दंडाने. काय म्हणतात ते विचार. नंतर त्याच्यामध्ये ही खुर्ची असती भेटणार नाही. अरे काय त्याला बोलतात? कुट्र खुटा काय बोलतात? चिरवटा. हा चिरवटा. चिरवट. शिरवायची बंद करायला ना फक्त असं ढकलून द्यायचं घातली घातली. हा मग हा टाकायचं खाली दोन. हे नानी हा होय ग बाय. नाही काय बाय तू माझ्या लक्षात नाही. अगं तू जे जे बोलतेस ना सर्व रेकॉर्ड होतं याच्यामध्ये. मग कसं करता येतं? मग चालू कशा ठेवलं? अरे तू बोल गाणं. गाणं बोलला विषय संपला. बोलो कर. काय माका मी बायका पण काय त्याला सांगित नाही गाणं कुठलं म्हणतं. मन आडव्या दंडाने. काय म्हणतात ते विचार. नंतर त्याच्यामध्ये ही खुर्ची असती भेटणार नाही. अरे काय त्याला बोलतात? कुट्र खुटा काय बोलतात? चिरवटा. हा चिरवटा. चिरवट. शिरवायची बंद करायला ना फक्त असं ढकलून द्यायचं घातली घातली. हा मग हा टाकायचं खाली दोन. हे नानी हा होय ग बाय. नाही
हा फणस खास पूर्णाकवाडीतून आलेला आहे आणि हा आता आपण जेवल्यानंतर फोडणार आहोत. इथे सर्व आता जेवायला बसलेत. आता आपण जेवायला बसलोय. मस्त वतल भात आणि बली आहे. या जेवायला. मासे उतरले सगळे चाललेले दिसतच नाही. 4-5 दिवस पाऊसच नाही. शेतात बसून जेवायची मजाच खूप वेगळी असते. तुम्ही पण एकदा अनुभवायला हवी. नाही रे मेदू वडा काय मी तो पहिलाच भात दिलाय तोच आहे. मग पण भरपूर नाही झाला मी काका चौकात कुठे लावलंय माझं नाही पण दिसत आहे बाय घास अरे आधी तुम्ही खाल्लं भात जेवले नसते. अरे तो कुठे गेला मोठा आहे मोठे इकडे धर आंबा धर ये धर अरे धर बा धर ह्याचा असेल इथे फणसाचं वाटप चालू आहे. तर कोणाला किती वाटे द्यायचे आहेत ते हे सर्व गावकरी ठरवत आहेत. खपवलेलं हवंय तुला नाही नाही भात घर खायचंय. नकोय काय काय झालं ना तर सगळं खाशी काय भात खा ना हा मोदूक चांगला बसलाय. तू चांगल्याचं शूटिंग कर आमची इथं छत्री आहे हा कागद आहे हा जेवणाची भांडी आहे तिथं हा ते आता लावायला जाते हो बाई ओके बाय. बाय आज आपण ज्याचं भात लावलंय त्यांनी नाश्त्याचं नियोजन केलं. मस्त गरम गरम वडापाव आणि मस्त चहा. आहा खाऊ दे अजून हातातलं खाऊ दे खा सावकाश रे आरामात घ्यायचं काय करतात तर काय माहिती. वडापाव संपणार नाही भात लावून झालेलं आहे. मला मुंबईला जायचं म्हणून मी आधी आले. बाकीचे भात लावतात. कृपया ध्यान दीजिए सावंतवाड़ी से आने वाली दादर को जाने वाली गाड़ी नंबर 1104 सावंतवाड़ी दादर तुतारी एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म